नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जी 20-25 मिनिटांची भेट झाली त्या भेटीत काय झालं याचा खुलासा सविस्तरपणे स्वतः शरद पवार यांनी केला आहे। राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा मुद्दा आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। संजय राऊत यांच्यावर कारवाईची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। याबद्दलची नाराजी एक प्रकारे पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानावर घातली। मोदी विचार करून योग्य तो निर्णय घेतील असंही पवार म्हणाले। भाजप विरोधात महाविकास आघाडी सरकार शड्डू ठोकणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपच्या विरोधात उभी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसून हे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुन्हा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच विजयी होईल असा दावा सुद्धा शरद पवार यांनी केला आहे। भाजपच्या विरोधातील सर्व विरोधकांची आपण मोद बांधणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। यासोबतच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सुद्धा आपण पंतप्रधान मोदी यांच्या समोर मांडल्याचं शरद पवार यांनी आवर्जून सांगितलं। संजय राउत राज्यसभा के मेरे करीब सामना के संपादक एडिटर, उनके यहाँ कुछ कदम ये सेंट्रल एजेंसी ने उठाए हैं। ये कदम में उनका फ्लैट और उनके आधा एकड़ जमीन वो अटैच की है। हमें लगा कि ये इंजस्टिस है और ये इंजस्टिस एक तो राज्यसभा सदस्य और दूसरा सीनियर जर्नलिस्ट, और इसलिए ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली। सीधी बात है, एक ही केस देखिए ना, संजय राउत के खिलाफ एक्शन लेने की आवश्यकता क्या थी, क्या प्रोवोकेशन क्या था? जस्ट बिकॉज ही इज लुकिंग सम सेटल, बिकॉज समटाइम ही इज राइट, sometimes he criticized। कि जैसे मैंने कहा वैसे 2 बातें की। एक, पिछले 2-2.5 सालों से महाराष्ट्र के लेजिस्लेटिव काउंसिल में गवर्नर्स नॉमिनी 12 सीट which state government has recommended to honorable governor, the governor has not acted, and that's why these 12 seats are vacant for the last 2.5 years. So I just wrote to ये बात मैंने प्रधानमंत्री के कान पर डाली। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, थोड्याच वेळात उदय जाधव सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील। स्वाती, साधारणपणे अशा भेटीनंतर यापूर्वीच्या जेव्हा 2 भेटी झाल्या आहेत शरद पवार आणि पंतप्रधानांच्या, त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं नाही की काय काय चर्चा झाली। यावेळेला मात्र शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितले। एक, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा आणि दुसरा राज्यपाल नियुक्त आमदारांचा। काय खरंच नेमकं झालेलं असू शकतं पडद्यामागे? खरं तर जेव्हा शरद पवार भेटले मोदींना असं कळताच अनेक राजकीय तर्क वितर्क सुरू झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्वतः शरद पवारांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटले। त्यांनी थेट केंद्रीय यंत्रणांविरोधात भूमिका घेतल्याची आणि भाजप विरोधात भूमिका घेतल्याचं सूतोवाच आपल्याला मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतंय। त्याचबरोबर एक नवी संघटन म्हणजे एक भाजपच्या विरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांचे एकत्रित येण्यासाठीचे जे काही ते वक्तव्य करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा भेट होते तेव्हा साहजिकच आहे की या भेटीला एक वेगळा अँगल देण्याचा किंवा एक वेगळा काही किनार असू शकते अशी तर्कवितर्क आणि किंवा मताधिक्य असे समोर आलं। पण म्हणूनच कदाचित शरद पवारांनी स्वतः बैठक घेतली आणि ही बैठक लक्षद्वीपच्या मुद्द्यावर होती। पण त्याबरोबर मी मात्र 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले पंतप्रधानांसमोर हे त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर राज्यपाल या सरकारचा ऐकत नाही किंवा राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्याबद्दला जो काही मत
मतभेद आहे, त्यामुळे 12 नियुक्त आमदारांची अजूनही नियुक्ती होत नाहीये. त्या संदर्भात खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की एका राज्यातल्या आमदारांची नियुक्ती राज्यपालांनी करावी, यासाठी थेट एका पक्षाच्या अध्यक्षांना पंतप्रधानांकडे बोलावं लागतंय. हे यावरून आपलं स्पष्ट होतंय की राज्यपाल आणि राज्य सरकार हा मतभेद किती मोठा आहे. कारण हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाहीये आणि म्हणूनच ही तर गोष्ट बोलली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काही तासांपूर्वीच म्हणजे साधारणतः एक 24 तास उलटले असतील की संजय राऊत यांचं घर किंवा त्यांचा फ्लॅट आणि त्याचबरोबर इतर जमिनी यांच्यावर ईडीनं जप्ती आणल्या. त्यामुळे नेमकं संजय राऊत यांच्यावर कारवाई काय करायची गरज होती, नेमकं त्यांनी काय केलं होतं, नेमकं असा मुद्दा पवारांनी आरोप उपस्थित काय केला. आहे? विनोद आहे आपल्यासोबत. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो. विनोद, अशा प्रकाराने खरं तर पंतप्रधानांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं, लोकसभेतही त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे कठोर कारवाया होतील, कोणताही मुलाइजा बाळगला जाणार नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं की संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली. असं वाटतं की शरद पवार यांनी पाठराखण केल्यानंतर ही कारवाई थोडीशी नरमाईची होऊ शकते. नक्की ही शक्यता नाकारता येत नाही, कारण शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे आहे आणि त्यांच्या घरोबा संबंधही हे नाकारता येत नाही. कारण खुद पंतप्रधान हे बारामतीला जाऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी थांबले, त्यांच्याकडे जेवण केलं. त्यामुळे आणि त्याही आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही हजर होते. एकंदरीत या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं शंका नाही की शरद पवार यांच्या सांगण्यावरून आता ईडीच्या कारवाया महाराष्ट्रामध्ये संत गतीने होतील. परंतु ईडीच्या कारवाया थांबणार नाही ही शक्यता नाकारता येत नाही. कारण भारतीय जनता पक्षाला स्वतःला जिवंत जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ईडी कारवाया करत त्यांना जिवंत ठेवण्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून आणि राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांची ही जी भेट आहे ती महत्त्वाची आहे आणि शरद पवार यांनी खास करून संजय राऊत यांच्या माध्यमातून एक निशाणा साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. ते म्हणजे ईडीची जी कारवाई आहे, उठसूट कारवाई होते, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अनेक नेत्यांना ईडीने जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठे राजकीय जे अस्तित्व आहे नेत्यांचं ते जी कारवाई आहे, राजकीय नेत्यांवर कारवाई केली जाते. राजकारणात असं व्हायला नको, कारण लोक अशा प्रकारचे गुन्हे करतात परंतु त्यांची कायद्याअंतर्गत केली जाते. परंतु ईडीची जी कारवाई आहे त्यामध्ये जामीन मिळत नसल्याची खंत आज खुद छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही जी भेट आहे, ही जी बैठक झाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत, ही फार महत्त्वाची आहे. त्याही पलीकडे जाऊन शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तक्रार केली. त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलं की 12 आमदारांची नियुक्तीबाबत आम्ही अनेक वेळा पत्र आणि विनंती केल्या, परंतु राज्यपालाकडून त्याबाबत अजब शाश्वती मिळत नाही. राज्यपाल कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही, फक्त रखडण्याचं काम ते करतात. अशा प्रकारची भूमिका योग्य नाही असंही राज्यपालांच्या बाबतीत थेट तक्रार शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यपालांवरही कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यामध्ये राज्यपाल हे प्रतिसाद देत नाही. राज्यपालांची जी भूमिका आहे त्याही पलीकडे जाऊन राज्यपाल राजकीय भूमिकेत वागतात, हे काही वावगं नाही आणि तसे आरोप काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीने केले आहेत. विनोद, या सगळ्याचा अर्थ असा समजू शकतो का की पंतप्रधानांना एक प्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि या महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार यांनी थेट महाराष्ट्रातल्या दैनंदिन राजकारणात एक प्रकारे हस्तक्षेप करायला सांगितलाय का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. मी दोघांनाही थोडंसं थांबवतो. शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, आपण त्यावरही नजर टाकूयात. सरकार तीनों पार्टी का है, इनमें से एक पार्टी डिस्टर्ब हो जाएगी तो सरकार चल नहीं सकता. और सरकार चलाने वाले लोग हैं, इनमें इतनी समझदारी है कि वो किसी फैसले को नाराज करके राज नहीं चलाएंगे. आज तक हमने कांग्रेस का ऐसी शिकायत है ऐसी कभी सुनी नहीं. हाँ, अखबार में हुई, मगर वन टू वन हम बैठे हैं तो कभी इशू रेज नहीं हुआ. ये ऐसा थिंकिंग है कि बीजेपी के साथ हम किसी के कोई रिश्ते नहीं लेंगे. एनसीपी, कांग्रेस और शिवसेना मिलकर बीजेपी के खिलाफ कदम उठाएंगे.
कैबिनेट चेंज पॉलिटिकल पार्टी का टर्मिनेशन, इनमें से एक पार्टी की स्थिति मुझे मालूम है। जहाँ तक एनसीपी है, एनसीपी में कोई चेंजेस की पोजीशन नहीं है। हाँ, वहाँ वैकेंसीज है, वैकेंसीज के बारे में स्टेट प्रेसिडेंट और पार्टी लीडर इनके साथ बातचीत करके हम उचित टाइम पर कुछ कदम उठाएंगे। November is not only one. There are many. But that we'll discuss in Bombay, we'll discuss with government, we'll collect the latest information, and then we'll decide what to do. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोर भाऊ, स्वागत आहे आपलं। बदली केली थेट मोदींच्याकडे? नाही, घटनाक्रम अशी झाली की मिलिंद, तुम्ही सुद्धा पत्रकार आहात आणि एका पत्रकारावर अन्याय होत असताना तर सगळ्यांनी कुदून पडायला पाहिजे। आता नाही किशोर भाऊ, मी एकच मिनिट तुम्हाला थांबवतो। संजय राऊत यांची वेळोवेळी झालेली पत्रकार परिषद ही शिवसेनेचे नेते म्हणून होती, पत्रकार म्हणून नव्हती। तुम्ही पूर्ण करा मुद्दा। आता तुम्ही मला शब्दात पकडलं, चला ठीक आहे, ते शिवसेनेचे प्रवक्ते आहे आणि नेते सुद्धा आहे हे मी कबूल करतो, परंतु जशी कारवाई झाली ना, तर पत्राच्या ही पूर्ण प्रकरण शिवसेनेनेच लावून धरलं। आता पत्राच्या ह्याच्यात 1042 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, पण त्याच्यातले बहुतेक पैसे वाधवान बंधूंनी घेतले आणि तो देवलानी आहे त्याच्या मार्फत सगळ्या लोकांना मिळाले आहे। तर आपण सगळा ट्रॅक दिला की बा तुम्ही यांची चौकशी करा, मात्र एक 88 लाखाची एक एंट्री आहे, त्या एंट्रीवरच यांना त्रास देणं सुरू आहे। आतापर्यंत यांनी 9 महिन्यापासून काहीही यांच्या हातात लागलं नाही, मात्र तरी सुद्धा त्यांनी ते अटॅच केलं। आता ही दोषपूर्ण कारवाई आहे, द्वेषपूर्ण आहे, बदल्याची कारवाई आहे आणि सगळे आमदार, राजकीय कार्यकर्ते आणि सगळ्या लोकांना मध्ये दहशत निर्माण झाली आहे। तर ती तिथे रिफ्लेक्ट करणं काही चुकीचं नव्हतं। अरे तुमच्या दुपारला जेव्हा भेट झाली तेव्हा तर मला एखाद्या विचारलंही होतं की भाजपचे जे लोक उड्या मारत आहे की आता राष्ट्रवादी आणि भाजपचं महाराष्ट्रात सरकार येणार आहे। मी म्हटलं बा असं काही नाही आहे, ते महाराष्ट्रात जे अत्याचार सुरू आहे त्या अत्याचाराची कल्पना देण्यासाठी ते मोदी साहेबांकडे। पण तुम्हाला अपेक्षा आहे की आता कारवाई थांबेल महाराष्ट्रातली वेगवेगळी ईडीची किंवा अन्य प्रकारची? नाही, हे बघा, जे जर कारवाई व्हावी असेल तर त्या कोनीर टावरची व्हावी, जर कारवाई व्हायची असेल तर नारायण राणेवरील गंभीर आरोपाची व्हावी, कारवाई होत असेल तर नील सोमय्या यांच्यावरही व्हावी। आपण निवडक कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात, असा जो सूर निघत आहे याच्यात सत्य नसेल तर सांगा। ईडी इतकी सक्रिय झाली आहे की मला वाटते कोणी मोठी कार वगैरे घेतली 20-1 लाखाची महाराष्ट्रात आणि तो शिवसेनेचा असा माझ्यासारखा बोलणारा असेल तर त्याला हे लोक नोटीस देतील कुठून आणले पैसे, काय केलं। आणि तुम्ही बघा एकेका नेत्यांना किती त्रास देणं सुरू आहे आणि हा प्रकार आणि मातोश्रीवर सरळ हल्ला करणे, आता याचे दुष्परिणाम काय होतील, भाजपला किती भोगावे लागतील हे मला माहित नाही, कारण शिवसेना आणि भाजप हे दोघंही हिंदुत्व जपणारे पक्ष आहेत। त्यांनी महाराष्ट्रात एक राहून लढायला पाहिजे, परंतु ते लढत नाही आणि भांडतात आणि त्याच्यातही अशी परिस्थिती आणली आणि शरद पवार मध्यस्थी करतात, हे तर खूपच झालं। बर, किशोर भाऊ धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे जोडले गेलेत। सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। पहिला प्रश्न थेट असा की संजय राऊत यांच्याकरता स्वतः शरद पवार यांनी शब्द टाकला, पण हाच शब्द राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांकरता शरद पवारांनी टाकला नाही। अंकुश काकडे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधू।
पण शरद पवार यांच्या या भेटीनं आणि त्यांनी पत्रकार परिषदेत 2 गोष्टी स्पष्ट केल्या. अन्य जी काही चर्चा झाली ती झाली, पण 2 महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. एक, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलंबित आहे. राज्यपाल निर्णय घेत नाहीत, याबद्दलही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आणि यासोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीनं जी कारवाई केली आहे, ईडी ज्या पद्धतीनं सक्रिय आहे महाराष्ट्रात, त्याबद्दल सुद्धा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या 20 ते 25 मिनिटांच्या भेटीत नाराजी व्यक्त केल्याचं कळतं. आणि स्वतः शरद पवार यांनीच हे पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय कोर्टापुढे रिमांडसाठी हजर करण्यात आलं. सीबीआयचा देशमुख यांच्यावर सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलातील बदल्यांमधला हस्तक्षेप आणि विविध भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांच्या संदर्भात ही चौकशी करायची आहे, असं सीबीआयनं कोर्टात म्हटलं आहे. देशमुख यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील बार मालकांकडून खंडणी वसूल केल्याचाही आरोप आहे. या वसुलीसाठी पालांडे आणि शिंदे वाझेच्या संपर्कात होते. त्यांनी आतापर्यंत 4.60 कोटींची खंडणी गोळा केली. त्यामुळे देशमुख यांनाही ताब्यात घेऊन चौकशीची गरज आहे. समोरासमोर बसून ही चौकशी केली जाईल, असं सीबीआयनं न्यायालयात युक्तिवाद करताना स्पष्ट केलं आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, नेमकं काय सुरू आहे कोर्टात? कोर्टात जो दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आहे तो संपलेला आहे आणि न्यायालय त्यावरती आपला निकाल देणार आहे. पण आजच्या सुनावणीमध्ये महत्वपूर्ण म्हणजे अनिल देशमुख यांनी स्वतःहून न्यायालयाला ही गोष्ट सांगितली. स्वतःची बाजू त्यांनी देखील मांडलेली आहे. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की मी स्वतःहून पत्र लिहिलं होतं सीबीआयला की तुम्हाला कोणत्याही विचार माझी चौकशी करायची असेल तर जेलमध्ये तुम्ही यावं, माझी चौकशी करावी. ज्या पद्धतीनं माझ्यावरती आरोप करण्यात आले की मी तपास यंत्रणेला सहकार्य करत नाही, ते साफ चुकीचे असून गेल्या आठवड्यातच मी तुरुंगातल्या बाथरूममध्ये पडल्यामुळे माझ्या खांद्याला इजा झालेली आहे आणि त्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावरती शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. जे जे आरोप माझ्यावर केलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. असं असताना देखील वारंवार माझी कोठडी मागितली जाते. माझं वय पाहता मी सध्या भरपूर आजारातून आणि मानसिक तणावातून जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मला ही वागणूक देणं म्हणजे एक प्रकारे माझ्यावरती अत्याचार करणं, अशा पद्धतीनं अनिल देशमुख यांनी न्यायालयाला त्यांचं मत जे ते स्पष्ट केलं. त्यामुळे आता जे चालू आहे याच्यावरती न्यायालयामध्ये जो निकाल आहे त्यांना सीबीआय कोर्ट द्यावी की नाही त्यावर निकाल दाखवून ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात तो निकाल देण्याची शक्यता देखील आहे. बर अजित, दोन्ही शक्यतांचा विचार केला. जर का सीबीआय कोठडी नाकारली तर काय असू शकतं आणि जर का सीबीआय कोठडी मिळाली तर आजच हस्तांतरण होईल का? आपल्याला माहिती आहे याच प्रकरणामध्ये कुंदन शिंदे, त्यानंतर संजीव पालांडे, सचिन वाझे या तिघांना देखील गेल्या आठवड्यामध्ये न्यायालयानं सीबीआय कोठडी त्यांना दिलेली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या कोठडीमध्ये म्हणजे सीबीआय कोठडी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे आणि जर सीबीआय कोठडी त्यांना दिली तर त्यांचं हस्तांतरण आज किंवा उद्या सकाळपर्यंत केलं जाईल. बर, जर का सीबीआयला आत्ता कोठडी नाकारण्यात आली तर सीबीआयच्या समोर काय पर्याय असू शकतात? जर सीबीआयला त्यांची आता कोठडी नाकारण्यात आली तर हायकोर्टामध्ये त्यांना जावं लागेल. कारण का मूळ आपण जर पाहिलं तर सीबीआयचा जो मुख्य उद्देश किंवा सीबीआयचा मुख्य बेस जो आहे हायकोर्टामध्ये आलेली याचिका आणि याचिकेनंतर हायकोर्टात झालेली सुनावणी, त्यानंतर हायकोर्टाने सीबीआयला दिलेले निर्देश, सीबीआयला दिलेले डायरेक्शन या प्रकरणामध्ये तपास करण्याचे, त्या पार्श्वभूमीवरती जे पुन्हा हायकोर्टात जर गेले तर तिथून त्यांना ती कस्टडी मिळावी याकरता ते प्रयत्न करतील. ठीक आहे. तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. तिकडे राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर औरंगाबाद लाचलुचपत विरोधी पथकानं आता चौकशीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एकूण 314 प्रकरणाची चौकशी होणार आहे. चौकशीच्या एका प्रकरणात सुरुवातीलाच जलयुक्त शिवार योजनेचं काम न करता 2.5 लाख रुपयांचं बनावट बिल दाखवून पैसे लाटल्याप्रकरणी लाचलुचपत विभागानं एका वनपालाच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. गणेश पचलोरे असं त्याचं नाव आहे. त्यांनी काम झाल्याची मंजुरी एकाच्या नावानं आणि कामाचे पैसे स्वतःच्या पत्नीच्या नावानं उचलल्याचं सिद्ध झालंय.
गणेश पचलोरेला अर्धांगवायूचा झटका आला असून कोरोनानंतर त्याचा जबडा सुद्धा काढून टाकण्यात आलेला असल्यानं ते एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची आरोग्यविषयक अवस्था पाहता त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र प्रत्येक तक्रारीची बारकाईनं तपासणी करून गुन्हे दाखल केले जातील अशी भूमिका लाचलुचपत विरोधी पथकानं घेतली आहे. वन व्यवस्थापन समितीने हे काम केलं होतं. त्याच्यामध्ये सचिव जे आहे ते गणेश पचलोरे यांनी ते कामामध्ये खोटे मजूर दाखवून त्यामध्ये जी काही शासकीय रक्कम आहे ती स्वतःच्या अकाउंटवर वर्ग करून घेतली होती. अशा पद्धतीने त्यांनी 2,47,344 रुपये स्वतःच्या अकाउंटवर किंवा त्याच्या पत्नीच्या अकाउंटवर घेतलेले आहेत. हे निष्पन्न झाल्याने आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तिकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्याचं सांगत आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर संपकरी कामगारांना कामावर परत घ्यावं असंही उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सरकारला बजावलंय. कामगारांना एक संधी देणं गरजेचं असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय. एसटी महामंडळ सर्व कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याबद्दल राज्य सरकार लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल. सदावर्ते काल सुनावणीला गैरहजर असल्यानं सदावर्ते यांनाही न्यायालयानं फटकारलं आहे. दरम्यान राज्य सरकारमुळेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप इतका चिघळला असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. असेल तर मी त्यांचे आभार मानतो, कारण एसटी कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक हे सरकार देत आहे हे योग्य नाही आहे. सरकारने यातनं मार्ग काढायचाच नाही असा इगो तयार केलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न चिघळतो. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण INS विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. माहिती अधिकारात ही गोष्ट समोर आल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 57 कोटींची रक्कम कुठे गेली असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. सोमय्या हे CA असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांना उत्तम माहिती असल्याचंही राऊत म्हणाले. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली. RTI कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्याय यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबद्दल माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपालांच्या कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली. माननीय राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे आलेलं पत्र आहे बरं का. धीरेंद्र उपाध्याय नावाचे एक RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी राज्यपालांना विचारलं की 2013, 2014 किंवा 2014, 2015 में विकलांसाठी अशा प्रकारे जे पैसे गोळा करण्यात आले होते ते तुमच्याकडे जमा झाले आहेत का, चेकद्वारे किंवा कॅशद्वारे. राज्यपालांचं पत्र आहे राज्यपाल कार्यालयाचं. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली ही शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. 57 कोटी रुपये या देशद्रोही किरीट सोमय्याने गोळा केले भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन. 57 कोटी ही लहान रक्कम नाही आहे. ही नुसती समोर सांगितलेली रक्कम आहे. हा आकडा 100 कोटीच्या वर असावा असं मला वाटतं. बरे, माझं उत्तर नाही आहे. आता ते येतील आणि सांगतील आपला तर काय सामानदाचं नाही. हे फोटो आहेत, पैसे गोळा केलेले आहेत. अशा प्रकारचे पैसे नेवीनगरला गोळा करण्यात आले मोठ्या प्रमाणात निवृत्त अधिकाऱ्यांकडून. आणि ही रक्कम कोटी कोटींच्या घरात आहे. आणि ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल तर ही रक्कम कुठे गेली, ही रक्कम कोणाच्या घशात आणि खिशात गेली, ही रक्कम भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत वापरली
त्या काळात की किरीट सोमय्या यांची जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन निकॉन इन्फ्रा त्यात वापरण्यात आली हा सवाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे हे कोणाच्या खिशात गेले ह्याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी तर चौकशी करायलाच हवी. पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर CBI, इन्कम टॅक्स आणि भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी असलेली ED यांनी चौकशी करून पाहावी. जर त्यांना या चौकशीत काही सापडत नसेल तर मी त्यांना मदत करेन. दरम्यान INS विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती अधिकाराच्या अंतर्गत समोर आली. माहिती अधिकार कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून ही माहिती मागवली होती. असे कोणतेही पैसे मिळाले नसल्याचं राजभवनाने सांगितलंय. RTI कार्यकर्त्यांनी नेमका काय खुलासा केला या संदर्भात वीरेंद्र उपाध्याय यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. पाहूया. जी, मैं एक डेढ़ महीने के पहले RTI डाला था जिसमें जानकारी मांगी थी कि INS विक्रांत जो कबाड़ में जा रही थी उसको बचाने के लिए धनराशि इकट्ठा की गई थी चंदा के रूप में. जनता से चंदा जमा किया गया था. वो राशि वास्तव में बचाने के लिए पहुंचा कि नहीं, क्योंकि उस समय बोला गया था कि राज्यपाल को जो राशि जमा होगी राज्यपाल को सौंपा जाएगा. तो उसमें RTI में यही जानकारी आया है कि इस तरह की किसी भी तरह की धनराशि हमारे पास नहीं आई है. ये उस मेरे 2013-14 के पीरियड में ही हुआ है और ये देश की सुरक्षा से जुड़ा हुआ मसला था. तो ऐसे ऑनलाइन पढ़ रहा था तो मैं इसमें ये जानने की इच्छा हुई कि आखिर वास्तव में पैसा जमा हुआ है, पहुंचा है कि नहीं पहुंचा है, इसलिए मैं ये RTI डाला. दरम्यान या सगळ्या प्रकरणात विरोधक सुद्धा संजय राऊत यांच्या संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 18वा आरोप आहे. 17 आरोप बोगस निघाले. उद्धव ठाकरे पण काही करू शकले नाही. हायकोर्ट सेशन्स कोर्टनी पण थोबाडीच दिली. मी तर पहिल्यापासून सांगतोय, जर किरीट सोमय्यानी काही घोटाळा केला असेल, नील सोमय्या, मेधा सोमय्या, उद्धव ठाकरेंकडे डॉक्युमेंट द्या, इन्व्हेस्टिगेशन करा, सदा करा. मी काहीही चुकीचं की घोळ गोंधळ केलेला नाही. राऊतांना चॅलेंज देतोय, घोटाळा केला असेल उद्धव ठाकरेंना सांगा, कारवाई करा. पण संजय राऊतवर जी कारवाई झाली, पत्राचाळ घोटाळ्यामध्ये प्रॉपर्टी जप्त झाली, आता त्यांना पुढच्या कारवाईची भीती वाटते. काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसवून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्ही काय करत असाल, आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. माझी संजय राऊतांच्या या आरोपाच्या बद्दल सहानुभूती आहे. काही माहिती असेल, तथ्य असेल तर पोलीस विभागावर आपण 21,000 कोटी रुपये जनतेच्या परिश्रमाच्या, घामाच्या, कराचे खर्च करतो. त्यांनी आरोप न करता त्याची चौकशी करावी. आपण आरोपी हा कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, पक्षाचा आहे, विचाराचा आहे, हे महत्त्वाचं नाही. चूक केली असेल तर कारवाई करता येते आणि ही कारवाई तपास यंत्रणेने करावी. आरोप करायचा आणि थांबून जायचं हे मात्र योग्य नाही. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या प्रकरणी टीका केली. आरोप करण्याचा नैतिक अधिकार कालपासून आता उरलेला नाही. अशा भ्रष्टाचारी लोक जे सामान्य लोकांचे बँकेचे पैसे खातात
ह्यांना खरं तर पोलिसांच्या तुरुंगात जायला पाहिजे. जे पैसे त्यांनी खाल्ले बँकेचे ते सामान्य नागरिकांचे आहेत. एक लक्षात घ्या, त्या सामान्य नागरिकांचे पैसे चोरून त्यांनी फ्लॅट आणि वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या बनवल्या आहेत. तो माणूस काय तोंड दाखवतो महाराष्ट्रासमोर? कुठल्या तोंडाने आमच्या समोर येतोय? तू पहिलं ईडीला उत्तर दे ना बाबा, तू पैसे का चोरलेस आमचे माया राज्याचे? कसे ते फ्लॅट घेतलेत? किती मराठी माणसाचे संपत्ती 1000 कोटी सारखी केली आहे, ती तरी उत्तरं द्यावं ना. दरम्यान या प्रकरणात भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय पाहूयात. 2.5 वर्षापासून याचं सरकार महाराष्ट्रात आहे. मग एवढा गंभीर गुन्हा होता, तुमच्याकडे यंत्रणा नाही का? तुमच्याकडे त्या यंत्रणा का वापरल्या नाही? कोणी मनाई केली तुम्हाला यंत्रणा वापरण्याची? आत्ता आपण आपल्यावर कारवाई झाली म्हणून एखादा घाबरलेला व्यक्ती ज्या पद्धतीने अंधारामध्ये चालताना मोठ्या मोठ्याने बोलतो, त्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे. मी त्यांना विनंती करतो की जर चुकीची कारवाई असेल, हे ते वारंवार सांगतात आहे, तर न्यायालयामध्ये त्यांना रिलीफ मिळू शकतो. खऱ्या अर्थाने जेव्हा आमच्यावरही त्यांनी म्हटलं की आमच्यावर कारवाई करू, आम्ही सांगितलं आम्ही न्यायालयामध्ये आमच्या बाजू मांडू. खऱ्या अर्थ हे जे चालू आहे, कुणावर आकांड तांडव करणं, अपशब्द वापरणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहेत. तिकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ईडी आणि सीबीआयला पुढे करून राजकारण केलं जात असल्याच्या आरोपाचा भुजबळ यांनी पुनरुच्चार केला. कारवाईच्या भीतीनं अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र ईडी आणि सीबीआयला कितीही पुढे केलं तरी राज्यातली सत्ता देवेंद्र फडणवीस यांना मिळणार नाही, असंही भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं. राजकारणातील रडीचा डाव खेळायचा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं होतं किंवा राजकारणातली लढाई जी आहे ही जनतेच्या कोर्टामध्ये लढूया ना. या सगळ्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि ईडी म्हटल्यानंतर जामीन लवकर मिळण्याचा प्रश्न नसतो, केस लवकर संपत नाही. या अटॅच केलेल्या प्रॉपर्टी ज्या आहेत 5-5, 10-10, 20-20 वर्ष आणखी किती वर्ष राहणार आहेत सरकारच्या ताब्यात, ते लक्षात येत नाही. सरकारच्या त्रुटी तुम्ही दाखवा, परंतु तुम्ही पर्सनल अटॅक करता, आरोप करतात आणि मग सांगतात मग ते सिद्ध करा. सिद्ध म्हणजे कोर्टातच होईल ना. बाहेर किती सांगितलं संजय राऊतने यांनी की मी हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत आणि याच्यामध्ये कुठेही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. ऐकतो कोण? तुम्ही एकदा त्याच्यावर ईडीचा शिक्का मारून टाकला आणि ECR केला की त्यांच्या पद्धतीनं ते जे आहे लोकांना हे सगळं कळतंय. हा कशा प्रकारचा अन्याय तुमचा चाललाय, दादागिरी चाललाय, सगळं कळतंय. तुमच्या पक्षामध्ये इकडून तिकडे गेलेले लोक काय होते, त्यांना कशा नोटीस आल्या आणि कशा रीतीने त्यांनी तिकडे उडी मारली हे सुद्धा लोकांना माहिती आहे. लोक काही हे सगळे लोक मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला बरोबर आपलं मत देतात. हे मोदींच्या विरुद्ध बोलत होता, तुम्ही भाजपच्या विरुद्ध बोलत होता आणि तुम्हाला सुद्धा एकदा ईडीची नोटीस आली, बोलवलं आणि काही दिवसांनी सगळं काही थांबलं. ते सगळं त्यावेळेला येत होतं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा. हे काय कोहिनूर टॉवर वगैरे काय आहे 350 कोटी रुपयाचं काय काय ते एकदा वर्तमानपत्रात सगळं येऊन गेलं काय. पण नंतर जी काही दीक्षा तुम्हाला मिळाली ईडीच्या ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर सगळं थांबलं, तेही थांबले आणि तुम्ही सुद्धा जे आहे ट्रॅक बदलला. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. राजकीय बातम्यांनंतर आता काही जीवनावश्यक दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्द्यांच्या बातम्या. अर्थात त्यात परत राजकारण आहेच, कारण औरंगाबादमध्ये शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात राजकारण करायची एकही संधी सोडत नाही. औरंगाबाद महापालिका निवडणूक जशी जशी जवळ येते तसे तसे शिवसेना भाजपमधले राजकीय वाद वाढू लागले. त्यात भाजपने पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटले. पाहुयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांचा हा खास रिपोर्ट. कारण औरंगाबादमध्ये पाणी पेटलंय. औरंगाबाद शहरात आठवड्यातून एकदा पाणी येतं आणि ही समस्या शहरभर सगळीकडे सारखीच आहे. मग तो भाजपचा वॉर्ड असो की शिवसेनेचा.
मात्र भाजपनं पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन सुरू केलंय. N4 वॉर्डच्या रहिवाशांना पाणी आठवड्यातून एकदाच मिळतंय, तेही कमी दाबानं. त्यामुळे नागरिकांचा संताप होतोय. मागच्या 3 महिन्यापासून संभाजीनगर शहरातील सिडको हडको वासियांना 8 दिवस 10 दिवसानंतर पाणी येत होतं. आम्ही वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा केली, भेटलो, निवेदनं दिली, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आम्ही शेवटी आज सर्व नगरसेवक सिडको हडकोतील त्या भागातील नागरिक आणि सर्व महिला भगिनींना घेऊन आज N5च्या टाकीवर सकाळपासून आम्ही 9 वाजेपासून आंदोलन सुरू केलं. औरंगाबाद शहरात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरासाठी 1682 कोटींच्या योजनेची घोषणा केली. पैठणहून शहरासाठी पाणी आणण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवातही झाली आहे. पाईपलाईन टाकण्याच्या आणि शहरात जलकुंभ बांधण्याच्या कामाची सुरुवातही झाली आहे. भाजपच्या पाण्याच्या प्रश्नावरून सतत सेनेला कोंडीत पकडण्याच्या राजकारणाला आता पूर्णविराम मिळेल अशी सेनेला अपेक्षा होती. मात्र सेनेच्या 1682 कोटींच्या योजनेमुळे महापालिका निवडणुकीत सेनेला लोक पसंती देतील अशी भीती भाजपला आहे. पाण्याची पाईपलाईन काही शिवसेनेसाठी वेगळी आणि भारतीय जनता पार्टीसाठी वेगळी अंथरलेली नाही आहे. सगळ्या शहरासाठी एकच पिण्याची लाईन आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाण्याची टंचाई निर्माण केल्याचा मी आरोप करतोय भारतीय जनता पार्टीवर. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मी कमिशनरला रात्री 12 वाजताच ही गोष्ट कळवलेली आहे. आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाणी टंचाई करायची भारतीय जनता पार्टीनं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं आहे. अनियमित पाणी पुरवठ्याचा औरंगाबादकरांना वीट आलाय. नव्या योजनेमुळे थोडं उशिरानं का होईना पण पाणी मिळेल अशी आशा औरंगाबादकरांना वाटतेय. जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं प्रशासक पांडे यांचं म्हणणं आहे. महानगरपालिका हे जे दोन्ही पाणी पुरवठा योजना आहेत त्याच्या जे वार्षिक जे खर्च आहे त्या योजनावर तो 130 कोटी रुपये 140 कोटी रुपये औरंगाबाद महानगरपालिका खर्च करतात आणि पाणीपट्टीतून जे कर वसुली होतात तर 27 कोटी रुपये 30 कोटी रुपये वसुली होतात. तो पाणी पुरवठा योजनामध्ये औरंगाबाद महानगरपालिका दरवर्षी 100 कोटी रुपये स्वतःहून टाकून आणि पाणी पुरवठा आता करत आहे. आता आम्ही उद्या बसणार आहे आणि जे काही बिंदू आहे त्याच्यावर जे चिकित्सीय पद्धतीने आम्ही चिंतन मनन करणार आहे आणि कुठे कुठे त्रुटीपूर्तता करता येईल त्याचे आपण करणार आहे. राज्यात सध्या सेना भाजपचं खुनशी राजकारण सुरू आहे. औरंगाबादेतही अनेक वर्ष महापालिकेत एकत्र संसार केलेल्या सेना भाजप आता एकमेकांच्या विरोधात उतरलेत. पाणी पुरवठा योजनेचा फायदा सेनेला होऊ शकतो, मात्र भाजप हे सहजासहजी होऊ देणार नाही. त्यामुळे आगामी काळातही औरंगाबादचं पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.